नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण आपले चालू घडामोडी या विषयाच्या अंतर्गत या वर्षीच्या पोलीस भरतीसाठी येणारे सर्व महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे 2025 चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला। आता पहिले ज्ञानपीठ पुरस्कार काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। ज्ञानपीठ पुरस्कार हा मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार आहे। मराठी साहित्य क्षेत्रात दिला जाणारा पुरस्कार आहे आणि आपल्याला विचारलंय की 59वा जो पुरस्कार आहे 2025 ला देण्यात आलेला, हा कोणाला देण्यात आलेला आहे। आणि आपल्याला पर्याय दिले बघा इथे, गुलजार, जगद्गुरू रामभद्राचार्य, विनोद कुमार शुक्ला आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी एकही नाही। तर 2025 ला 59वा हा आहे। 2024 चा पण देण्यात आला होता, 2025 मध्ये तो देण्यात आला। विनोद कुमार शुक्ला यांना 59वा पुरस्कार देण्यात आला, ज्ञानपीठ पुरस्कार 59वा आहे। तर मग 58वा पुरस्कार कोणाला देण्यात आला असा प्रश्न आला तर उत्तर काय सांगणार। तर 98वा पुरस्कार देण्यात आला गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य या दोनही व्यक्तींना देण्यात आलेला होता 98वा ज्ञानपीठ पुरस्कार। यावर अजून आपल्याला प्रश्न विचारला जातो। हा 59वा ह्या वर्षीचा महत्त्वाचा प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला प्रश्न विचारला जातो की ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण। तर बघा, आपण तेही बघून घेऊया पुन्हा। ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातील व्यक्ती आहे ती पहिली की तिने ज्ञानपीठ पुरस्कार मिळविला, ती आहे वि.स. खांडेकर। वि.स. खांडेकर यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहे। मग त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळाला? ययाती या कादंबरीसाठी मिळाला 1974 मध्ये। साल पण लक्षात ठेवायचंय आपल्याला। ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती वि.स. खांडेकर, ययाती 1974। मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरी महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे आपले कुसुमाग्रज। कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर। कुसुमाग्रजांना देण्यात आला 1987 आणि त्यांना देण्यात आला त्यांच्या विशाखा या कादंबरीसाठी। बघा, दोन व्यक्तींची नावं बघितली आपण। पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी, दुसरी महाराष्ट्रीयन व्यक्ती। त्याचबरोबर आता आपण तिसरी महाराष्ट्रीयन व्यक्ती पण बघणार आहोत। तिसरी महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे विंदा करंदीकर। विंदा करंदीकर यांना मिळाला 2003 या वर्षी आणि तो मिळाला त्यांचा अष्टदर्शने या कादंबरीसाठी। त्याच्यानंतर पुन्हा चौथी महाराष्ट्रीयन व्यक्ती, ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी चौथी महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर त्याचं उत्तर येतंय भालचंद्र नेमाडे। यांना मिळाला 2014 साली आणि त्यांचं जे पुस्तक आहे कोसला, किंवा मग आपण त्यालाच म्हणतोय हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ। बघा, आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या महाराष्ट्रातल्या 4 व्यक्ती आहे। पुन्हा एकदा 4 नावे रिवाइज करणार आहे मी। वि.स. खांडेकर, ययाती 1974 साली। त्याच्यानंतर दुसरी महाराष्ट्रीयन व्यक्ती 1987 मध्ये कुसुमाग्रज, त्यांच्या विशाखा या कादंबरीसाठी। त्याच्यानंतर तिसरी महाराष्ट्रीयन व्यक्ती 2003 विंदा करंदीकर, अष्टदर्शने या कादंबरीसाठी। आणि चौथी महाराष्ट्रीयन व्यक्ती ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी भालचंद्र नेमाडे, त्यांचं पुस्तक आहे कोसला / हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ। आणि 59वा आहे विनोद कुमार शुक्ला आणि 58वा मिळाला होता गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य। म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट बघा, आपला आजचा दुसरा प्रश्न आहे 2025 च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला। आपल्याला इथे पर्याय दिलेले आहे बघा, ग्रीन बुक, दुसरा पर्याय दिलाय 12 इयर अ स्लेव्ह, थर्ड वन इज अनोरा आणि चौथा पर्याय दिलेला आहे द शेप ऑफ वॉटर।
तर याच्यामध्ये अचूक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. 2025 चा ऑस्कर पुरस्कारांमधला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय अनोरा या चित्रपटाला. मग हा ऑस्कर पुरस्कार काय आहे, तर हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार आहे. सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे जगातील? ऑस्कर पुरस्कार हा काय झाला, चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार आहे आणि तो मिळाला अनोरा या चित्रपटाला. आपल्याला फक्त चित्रपटाचं नाव नाही तर आपल्याला दुसरेही प्रश्न क्लिअर झाले पाहिजे की सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला, किंवा मग सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार कोणाला मिळाला. 2025 मधले आपले हे प्रश्न महत्वाचे आहेत. याच्यावर आपल्याला परीक्षेला प्रश्न हमखास विचारले जाणार आहे. जसा 2025 चा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट अनोरा, मग अभिनेता कोण आणि दिग्दर्शक कोण? तर बघा अभिनेता म्हणून मिळालेला आहे एड्रियन, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळालेला आहे एड्रियन ब्रॉडरी. आणि त्यांना कोणत्या चित्रपटासाठी मिळाला आहे, द बटलर या चित्रपटासाठी, द बटलर. त्याच्यानंतर दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कोणाला मिळालेला आहे, तर शॉन बेकर यांना मिळाला आहे पुरस्कार. कोणाला? शॉन बेकर. आणि तो पण कोणत्या चित्रपटासाठी मिळाला, ज्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे त्याच चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले कोण, शॉन बेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे. आपले इथे 3 प्रश्न क्लिअर झाले. चौथाही सांगते, चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च बहुमानाचा पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार. त्याच्यानंतर 2025 चा पुरस्कार चित्रपटाचा अनोरा या चित्रपटाला, अभिनेता एड्रियन ब्रॉडी याला मिळाला द बटलर या चित्रपटासाठी, आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला शॉन बेकर यांना अनोरा या चित्रपटासाठी. नेक्स्ट, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? पर्याय दिलेले आहेत सुनील शेट्टी, शाहरुख खान, तिसरा पर्याय दिलेला आहे नंदन निलेकनी, आणि चौथा पर्याय दिलेला आहे कुमार मंगलम बिर्ला. आता लता मंगेशकर नाव जर वाचलं आपण तर सर्वांना माहिती आपली गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025, त्यांना गानसम्राज्ञी म्हटलं जायचं, बरोबर. तर हा पुरस्कार देण्यात आला, आपला पर्याय क्रमांक 4 आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. कोणत्या वर्षीचा? 2025 चा पुरस्कार देण्यात आला कुमार मंगलम बिर्ला यांना. मग ह्या पुरस्काराची सुरुवात कधी झाली हाही प्रश्न महत्वाचा आहे, कारण हा फार जुना पुरस्कार नाहीये, हा अलीकडेच सुरू करण्यात आलेला आहे. तर ह्या पुरस्काराची सुरुवात झाली आहे 2022. सर्व प्रश्नांची उत्तरं नोट डाऊन करून घ्यायची. आपण फक्त प्रश्न आणि उत्तर नाही बघत आहे तर प्रश्नावर त्याचे बाकीची असलेली माहिती घेतोय, किंवा ऑप्शन असेल तर ते ऑप्शन पण क्लिअर करणार आहोत. तर ह्या पुरस्काराची सुरुवात झाली आहे 2022 मध्ये. आपल्याला विचारलाय 2025 चा, मग बघा 2022, 23, 24 आणि 25 म्हणजे चौथी व्यक्ती कोण आहे? कुमार मंगलम बिर्ला. मग हा पुरस्कार मिळविणारी पहिली व्यक्ती कोण? दुसरा पुरस्कार कोणाला मिळाला म्हणजे दुसरी व्यक्ती, त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती, आणि कुमार मंगलम बिर्ला तर आपल्याला माहितीच आहे किती व्यक्ती मिळातात, ती चौथी व्यक्ती आहे 2025. 2022 ला सुरुवात झालाय म्हणजे 2022 ला एक व्यक्ती असेल, 2023 आणि 2024. मग ह्या व्यक्तींची नावं ही आपल्याला विचारली जातात. सुरुवात 2022 ला झाली आहे, तर मग 2022 ला पुरस्कार कोणाला देण्यात आला हा, तर याची आपल्याला उत्तर पाहिजे. तर त्याचं पहिलंच आहे म्हणजे ह्या पुरस्काराचं पहिले मानकरी कोण आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला पहिला. त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार कोणाला मिळाला, तर दुसरा पुरस्कार हा आशा भोसले यांना मिळाला. दुसरा पुरस्कार मिळाला आशा भोसले यांना. आणि 2024 चा कोणाला मिळाला, तर तो मिळाला अमिताभ बच्चन यांना. अमिताभ बच्चन यांना. बघा आतापर्यंत किती व्यक्ती झाल्या? 4. पहिली व्यक्ती कोण होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी. दुसरी आहे 2023 आशा भोसले. तिसरी व्यक्ती 2024 अमिताभ बच्चन. आणि चौथी व्यक्ती आहे 2025 ला कुमार मंगलम बिर्ला.
पुरस्काराचं नाव आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 आणि आन्सर आहे कुमाल मंगलम बिर्ला. पहिली व्यक्ती विचारलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. सुरुवात झाली 2022. नेक्स्ट, मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? बघा, जसं आता आपण लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बघितला तसंच आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कारही लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे पर्याय दिले बघा, राम सुतार, अनिल सुतार, अजय सिंग आणि चौथा पर्याय दिलेला आहे सुधाकर यादव. तर मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. पर्याय क्रमांक 1 राम सुतार यांना देण्यात आला. मग राम सुतार यांना 2025 चा पुरस्कार देण्यात आला. तर मग याचे पहिले मानकरी कोण? म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? हाही प्रश्न येऊ शकतो. तर पहिले महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणारी व्यक्ती कोण आहे? तर ती आहे पु ल देशपांडे. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पु ल देशपांडे. आपल्याला मिळाले राम सुतार 2025 ला मिळाला यांना. ओके, मग आपण अलीकडे याच्या अगोदर झालेले 2-4 वर्षांचेही बघणार आहोत. तर 2024 ला कोणाला मिळाला किंवा त्याच्या अगोदर 2023 ला कोणाला मिळाला, 2022 ला कोणाला मिळाला, हेही आपण बघणार आहोत. बघा, 2024 ला कोणाला मिळालेला आहे? तर 2024 चा पुरस्कार आहे तो 2025 मध्ये देण्यात आला. कोणाला? राम सुतार यांना. मग 2023 चा कोण आहे? तर अशोक सराफ आहे. अशोक सराफ. पुन्हा सांगते हा, 2024 चा आहे तो कोणाला? 2025 ला राम सुतार यांना देण्यात आला आहे. म्हणजे अनाऊन्स केला 2024 चा, पण देण्यात कधी आला? 2025 ला. त्याच्यानंतर आपला 2023 चा कोण आहे? तर अशोक सराफ आहे. आणि मग 2022 ला कोण आहे? तर आप्पासाहेब धर्माधिकारी. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. आप्पासाहेब धर्माधिकारी. मग अजून याच्या अगोदर एक व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे की 2021 ला कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? तर 2021 ला देण्यात आला आशा भोसले यांना. आशा भोसले यांना. हे चारही नाव पुन्हा लक्षात ठेवायचे. 2025 महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार, त्याच्या अगोदर अशोक सराफ, त्याही अगोदर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि 2021 मध्ये मिळाला आहे आशा भोसले यांना. आणि पहिले महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते जर विचारलं तर त्याचं उत्तर आलं पाहिजे आपल्याला पु ल देशपांडे, जे विनोदी लेखक आहेत. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे नोव्हेंबर 2025 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? पर्याय दिलेले आहे नेल्सन मंडेला, सेकंड आहे एलन नास्तासे, तिसरा पर्याय दिलेला आहे मिशेल बॅचलेट, चौथा पर्याय दिलाय एलेनोर गास्केल. तर बघा, नोव्हेंबर 2025 मध्ये देण्यात आला. पुरस्कार कधीचा होता? 2024 चा. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 देण्यात आला नोव्हेंबर 2025 ला. तो देण्यात आला मिशेल बॅचलेट यांना. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता मिशेल बॅचलेट आहे या व्यक्तीविषयी आपण बघणार आहोत. आणि हा नोव्हेंबर 2025 मध्ये जो इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला, हा कोणाच्या हस्ते देण्यात आला, कुठे देण्यात आला, ह्याही प्रश्नांची उत्तर बघणार आहोत आपण. बघा, तर ह्या ज्या आहेत ना, कोण? मिशेल बॅचलेट. ह्या कोण आहेत? बघा, मिशेल बॅचलेट ह्या चिली हा एक देश आहे, बरोबर. या चिलीच्या माजी राष्ट्रपती आहेत. कोण? मिशेल बॅचलेट माजी राष्ट्रपती आहेत. चिली या देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत. मग मला सांगा, हा जो पुरस्कार आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 हा कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर हा सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात आला. सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात आला. कोणाला? मिशेल बॅचलेट यांना देण्यात आला. मग तो कोणत्या ठिकाणी देण्यात आला? ठिकाण कोणतं होतं? तर नवी दिल्ली या ठिकाणी सोनिया गांधी यांच्या हस्ते देण्यात आला. मग ह्या मिशेल बॅचलेट यांनाच हा पुरस्कार का देण्यात आला? तर बघा, मिशेल बॅचलेट ह्या ज्या होत्या त्यांनी लैंगिक समानता असेल किंवा मानवी हक्क असेल,
लोकशाहीमधील काही सुधारणा असेल इत्यादी कामांविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या कामगिरीनिमित्त त्यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 देण्यात आला. मिशेल बॅचलेट यांना. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट महत्वाचा प्रश्न आपल्याला ह्या वर्षी याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार, कारण आगामी तयारी पण आहे कुंभमेळ्याची. त्याच्यानंतर 2025 मध्ये महाकुंभमेळा होऊन गेला. म्हणजे कुंभमेळा हा विषय म्हणजे या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास येणारा प्रश्न आहे. हा प्रश्न चुकवायचाच नाही आपल्याला. बघा विचारले आपल्याला महाकुंभमेळा जानेवारी 2025 मध्ये कोणत्या ठिकाणी भरला. पर्याय दिलेले आहेत नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार. हे 4 जे ठिकाण आहे ना, ह्या 4 ठिकाणीही कुंभमेळा भरला जातो. कुंभमेळा भरला जातो. 2 नावे डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, महाकुंभमेळा आणि कुंभमेळा. आपल्याला विचारले महाकुंभमेळा आणि 2025 चा महाकुंभमेळा भरला होता प्रयागराज या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपल्याला जर कुंभमेळा विचारलं किती ठिकाणी भरतो, ह्या प्रश्नाचं तर उत्तर मिळालंय. कुंभमेळा हा संपूर्ण भारतात 4 ठिकाणी भरतो. ते 4 ठिकाण म्हणजे नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार. संपूर्ण भारतात 4 ठिकाणी. पण महाकुंभमेळा हा फक्त आणि फक्त प्रयागराज या ठिकाणी भरतो आणि तो भरतो 144 वर्षांनी. किती वर्षांनी भरतो? 144 वर्षांनी भरतो. म्हणजेच प्रयागराज या ठिकाणी जेव्हा 12वा कुंभमेळा जो असतो तो काय असतो? महाकुंभमेळा असतो. 12वा कुंभमेळा काय असतो? महाकुंभमेळा असतो. 144 वर्षांनी. आपल्याला माहिती आहे 12चा स्क्वेअर किती आहे? 144. बरोबर. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. महाकुंभमेळा झाला मग जो येतो आपण 12 वर्ष म्हणजे आपल्या भारतामध्ये कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी भरत असतो. पण एका ठिकाणी तो किती वर्षांनी येतो? 12 वर्षांनी येतो. म्हणजे जर इथे भरला आहे 2015 ला, तर कुठेतरी इथे 2018 ला भरणार आहे, कुठेतरी इथे 2021 ला भरणार आहे, इथे 2024 ला भरणार आहे आणि पुन्हा मग इथे नाशिकलाच कधी येणार आहे? 2027 ला, जो आता या वर्षी नाशिकला येणार आहे. म्हणजे आपण क्रम बरोबर सांगितलाय. नाशिक या ठिकाणी मागचा कुंभमेळा कधी भरला होता? तर 2015 साली भरला होता. आणि बघा आता येणार आहे आपल्याकडे 2027 ला जो कुंभमेळा भरणार आहे नाशिक या ठिकाणी भरणार आहे. म्हणजे संपूर्ण भारतात दर 3 वर्षांनी भरतो आणि किती ठिकाणी? 4. म्हणजे एका ठिकाणी तो येतो 12 वर्षांनी. नाशिकला 2015 ला झाला होता, आता 2027 ला कुंभमेळा येणार आहे. 4 ठिकाणं कुंभमेळा भरण्याची 4 ठिकाणं आता लक्षात आली असेल. जी आपल्याला ऑप्शन दिले ते 4 ठिकाणं म्हणजे कुंभमेळा भरण्याची ठिकाणं. याविषयी अजून एक महत्वाची माहिती आहे की जी ही 4 ठिकाणं आहे, या 4 ठिकाणं प्रत्येक कोणत्या तरी पवित्र नदीच्या काठावर आहेत. त्या नद्यांची नावं आपल्याला विचारली जातात. बघा नाशिक हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर गोदावरी. नाशिक गोदावरी आहे. उज्जैन हे कोणत्या नदीच्या काठी आहे? तर शिप्रा नदीच्या काठी आहे. आपण क्लिअर लिहूया व्यवस्थित. बघा नाशिक, गोदावरी, उज्जैन, शिप्रा नदीच्या तीरी, प्रयागराज इथे त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती इथे त्रिवेणी संगम आहे. आणि हरिद्वारला पुन्हा कोणती नदी येते? तर गंगा. प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्या ठिकाणी एक पवित्र नदी आहे आणि त्या पवित्र नदीच्या काठावर हे ठिकाण आहे. पुन्हा एकदा सांगते, कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा म्हटलं तर तो 12 वर्ष एका ठिकाणी येतो 12 वर्षांनी. संपूर्ण भारतात 3 वर्षांनी आणि 4 ठिकाणी भरतो. जसा की नाशिकला उदाहरण सांगितलं 2015 ला भरला, आता 2027 ला भरणार आहे. याविषयी अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की अर्धकुंभ किती वर्षांनी भरतो? तर अर्धकुंभ हा 6 वर्षांनी भरत असतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. महाकुंभमेळा बघा, कुंभ, अर्धकुंभ, महाकुंभमेळा. कुंभमेळा 12 वर्षांनी, अर्धकुंभ 6 वर्षांनी, महाकुंभमेळा 144 वर्षांनी. चलो नेक्स्ट. सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. सध्याच अलीकडे बदल झाले होते ह्या 1-2 महिन्यामध्ये.
पर्याय दिलेले आहेत आपल्याला दादा भुसे, उदय सामंत, हसन मुश्रीफ आणि चौथा पर्याय दिलेला आहे दत्तात्रेय भरणे. तर बघा सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत दत्तात्रेय भरणे. मग दत्तात्रेय भरणे यांच्या अगोदर कृषी मंत्री कोण होते? तर माणिकराव कोकाटे. पण आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दत्तात्रेय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मग ह्याच 4 पर्यायांपैकी एक अजून महत्वाचा पर्याय दिसतोय आपल्याला इथे की दादा भुसे. मग दादा भुसे यांना हे कोणते मंत्री आहेत? हेही महत्वाचा प्रश्न आहे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये. तर शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री आहेत ते. दादा भुसे काय आहेत? शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री. आपल्याला दोन्ही प्रश्न महत्वाचे, दोन्ही लक्षात ठेवायचे. दादा भुसे शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री आणि दत्तात्रेय भरणे हे सध्याचे कृषी मंत्री आहेत. आणि माजी कोण होते? तर माणिकराव कोकाटे. नेक्स्ट, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने कोणते ऑपरेशन राबवले होते? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा सांगते, या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर पण प्रश्न आपल्याला हमखास दिसणार. या प्रश्नांना IMP करायचंय आणि पाठच करून ठेवायचंय. झोपेत जरी विचारलं ना तरी हे प्रश्न आपल्याला चुकलेच नाही पाहिजे. की पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता, आपल्याला माहिती, सर्वांच्या आठवणीत येतो. तर त्याच्या विरोधात कोणते ऑपरेशन राबवले होते? ऑपरेशन शक्ती, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन शिवा की ऑपरेशन सिंधू? बघा, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आले होते. मग याच्यावर प्रश्न काय विचारला जाईल? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. मग अजून प्रश्न काय विचारले जातील की पहलगाम हल्ला कधी झाला? तारीख विचारली जाऊ शकते. पहलगाम हल्ला झाला हे माहितीये, पण तारीख विचारली की कन्फर्म तारीख आपल्या लक्षात नसते. कधीतरी आपल्याला कुठेतरी महिना वगैरे आठवत असतो, तारीख आपण विसरून जातो. तारीख नाही विसरली पाहिजे, तारीखही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग पहलगाम हल्ला कधी झाला होता हे जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 22 एप्रिल 2025 ला पहलगाम हल्ला झाला. कधी? 22 एप्रिल 2025 ला पहलगाम हल्ला झाला. आणि मग त्याच्या विरोधात कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन सिंदूर. मग हे ऑपरेशन सिंदूर कधी राबवलं ही पण तारीख आपल्याला परीक्षेला विचारली जाते. ती पण नाही तर मग परत होत आपल्याला एप्रिल महिना आठवतो हल्ल्याचा आणि ऑपरेशनचा महिना आठवतो मे. पण तारीख विचारली तर काय करणार? तर ऑपरेशन सिंदूरची तारीख होती 7 मे 2025. आणि मग या ऑपरेशनद्वारे पाकिस्तानीच्या 9 तळांवर हल्ला करण्यात आला. किती? 9 तळांवर हल्ला करण्यात आला. आणि हे ऑपरेशन सक्सेसफुल करण्यात आलं. नेक्स्ट, भारत जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे? बघा, आपण आपला भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्याच अनुषंगाने प्रश्न आहे. तर भारत जगातील विचारले कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे? पर्याय दिलेले आहेत पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. हे जे काही 4 पर्याय दिलेले आहेत त्याच्यापैकी भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजे भारत ही जगातील कितवी मोठी अर्थव्यवस्था आहे? चौथी. भारत किती आहे? चौथी. पण क्रमाने आपल्याला 4ही नावं दिसतात, ते पहिला, दुसरा, तिसरा. मग सर्व म्हणजे आपण काय म्हणतो पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे? तर बघा, पहिली आहे अमेरिका. नाव विसरायचे नाही. पहिली कोण आहे? अमेरिका. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन. चौथ्या क्रमांकावर तर ऑलरेडी मिळालंय आपल्याला. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे जपान. 4ही अर्थव्यवस्था लक्षात ठेवायचा आहे. पहिला क्रमांक अमेरिका, दुसरा आहे चीन, तिसरा जपान आणि चौथा भारत. जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाच्या असलेल्या 1 ते 4 क्रमांकाच्या अर्थव्यवस्था सांगितल्या आहे. कोणतीही विचारो, पहिली विचारो किंवा मग आपल्याला चौथी विचारो, त्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. बघा, आपण ज्या चालू घडामोडी घेतोय आता, ह्या चालू घडामोडीची आपल्याकडे स्पेशल बॅच आहे. त्याच्यामध्ये जानेवारी 2025 ते पोलीस भरती होईपर्यंत सर्व चालू घडामोडीचे प्रश्न ह्या बॅच मध्ये आपण कव्हर केलेले आहे. ह्या बॅचची वैशिष्ट्य म्हणजे 2025च्या सर्व महत्वपूर्ण चालू घडामोडी आपण PDF स्वरूपात दिलेले आहेत. PDF स्वरूपात ऑलरेडी 1 लाइनर दिलेले आहेत. महत्वाचे 800 नाहीत, आता आपण ऍड करत आलेलो आहोत. याच्यामध्ये जवळपास 1200 ते 1300 प्लस आपले 1 लाइनर प्रश्न दिलेले आहेत.
IMP जे टॉपिक आहे त्यांचा सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश केला आहे आणि ते सर्व घटक आहे ना, कंटेंट आपण सर्व डीप मध्ये, फॉर एक्झाम्पल आपला निवडणूक आयुक्त असेल तर त्याचे पहिले निवडणूक आयुक्त कोण, म्हणजे आयोगाची स्थापना कधी झाली, आताचे कोण, निवडून कोण आलेले, माजी कोण, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे कंटेंट आपण पॉइंट नुसार तिथे घेतलेले आहेत. बघा, जर आपण ही बॅच केली तर आपल्याला चालू घडामोडीतला एकही मार्क जाणार नाहीये, कारण आपल्याला माहितीये आपण मराठी करतो, गणित करतो, बुद्धिमत्ता करतो, टॉपिक ठरलेले, मार्क्स पण ठरलेले, जो टॉपिक केला त्याच्यावर प्रश्न येणार आहे. आपण जीके पण करतो, त्याच्यामध्ये आपल्याला गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, ठरलेले, पाठांतर केल्यानंतर तेवढंच येणार आहे. पण चालू घडामोडी हे काय आहे, तर जेवढं कराल तेवढं कमीच आहे, तर ते आपल्याला अपडेट राहावं लागतंय. ते कुठून होणार आहे, तर आपण ह्या बॅच मध्ये सर्व प्रश्न वेळेनुसार ज्याही अपडेट येतील सर्व प्रश्न त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. ही जर बॅच घ्यायची असेल, बघा ह्या ऑफर प्राइस मध्ये दिली जाते फक्त 49 रुपयामध्ये, आणि ही बॅच घ्यायची असेल तर 8329603029 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि आपलं वर्दीचं स्वप्न साकार करायचंय. बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण? छान प्रश्न विचारलाय. बऱ्याच जणांचं या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होतं. राकेश शर्मा, शुभांशु शुक्ला, सुनीता विल्यम्स आणि गोपा थोटाकुरा. ओके, तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय विचारलेले आपल्याला. आता इथे आपल्याला राकेश शर्मा दिसतंय, शुभांशु शुक्ला दिसतंय, सुनीता विल्यम्स पण दिसतंय. आता गोपी थोटाकुरा आपण अभ्यासानुसार असेल तर तो ऑप्शन बाद होतोय, पण ह्या तीन मध्ये कन्फ्युजन आहे. मग पहिली व्यक्ती कोण, दुसरी व्यक्ती कोण आणि तिसरी कोण, असा प्रश्न विचारला. त्यातही आहे भारतीय विचारलंय म्हणून इथे कन्फ्युजन होणार आहे, बाकी काहीच नाहीये. मग भारतीय, बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. शुभांशु शुक्ला हे काय, भारतीय व्यक्ती पहिले आहे. पण जेव्हा मी स्पष्टीकरण सांगणार आहे तेव्हा तुमचं परत कन्फ्युजन होईल. मी म्हटलं अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण? अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती आहे राकेश शर्मा. बघा इथे पर्याय क्रमांक 1 आहे. तुम्ही म्हणाल मॅडम आता सांगितलं तुम्ही पहिले व्यक्ती तर शुभांशु शुक्ला आहे, पण प्रश्न नीट वाचायचा आहे. पहिली व्यक्ती कोण विचारले आपल्याला? पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे? शुभांशु शुक्ला. मग अंतराळात जाणारे इथं पहिले म्हटले, पहिले भारतीय म्हटलंय का? नाही. पहिली व्यक्ती कोण आहे? राकेश शर्मा. आणि मग दुसरी व्यक्ती कोण आहे? शुभांशु शुक्ला. झालं की नाही पुन्हा कन्फ्युजन? मॅडम तुम्ही इथे पहिलंही सांगताय आणि इथं परत दुसरं सांगताय. अंतराळात जाणारी पहिली व्यक्ती राकेश शर्मा, दुसरी व्यक्ती शुभांशु शुक्ला. पण अंतराळ स्थानकावर जाणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हटलं तर उत्तर काय येणार आहे? शुभांशु शुक्ला ही पहिली भारतीय व्यक्ती. आणि अंतराळात जाणारी म्हटली तर दुसरी येणार, कारण त्यांच्या अगोदर कोण गेलेलं होतं? राकेश शर्मा. तिसरा पर्याय दिलेला आपल्याला पुन्हा सुनीता विल्यम्स. ह्या पण काय आहे तर अंतराळात जाणाऱ्या ह्या एक अंतराळवीर आहेत, महिला अंतराळवीर आहे, त्यांच्याविषयी पण महत्वाच्या गोष्टी आहेत. चलो नेक्स्ट, या प्रश्नाचं उत्तर शुभांशु शुक्ला. लक्षात ठेवा, फक्त पहिले विचारलं तर राकेश शर्मा आणि पहिले भारतीय विचारलं तर उत्तर येणार आहे शुभांशु शुक्ला. नेक्स्ट वन, भारताचे नवीन 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? बघा आपल्याला माहितीये भारताची प्रथम व्यक्ती म्हणजे आपल्या देशाची प्रमुख व्यक्ती, प्रथम व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती, प्रमुख आले म्हणजे उप येतातच. तर इथे उपराष्ट्रपती विचारलंय, 15वे उपराष्ट्रपती कोण बनलं? पर्याय दिलेत आचार्य देवव्रत, जगदीप धनखड, CP राधाकृष्णन आणि चौथा पर्याय दिलेला आहे श्री चंद्रशेखर. तर भारताचे नवीन 15वे उपराष्ट्रपती आहे पर्याय क्रमांक 3 CP राधाकृष्णन यांची सप्टेंबर 2025 मध्ये उपराष्ट्रपती पदी निवड झाली. हे झाले 15वे उपराष्ट्रपती. ओके, मग 14वे उपराष्ट्रपती कोण होते? CP राधाकृष्णन हे कोणाच्या जागी निवडून त्यांची नियुक्ती करण्यात आली? तर बघा जगदीप धनखड हे 14वे उपराष्ट्रपती होते, म्हणजे माजी उपराष्ट्रपती आहे. हे कोण आहेत? माजी उपराष्ट्रपती आहे. आणि यांच्या जागी मग आता कोणाची नियुक्ती झाली आहे तर CP राधाकृष्णन यांची नियुक्ती झालेली आहे. मग हे CP राधाकृष्णन हे पहिले कोण होते तर हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
पण त्यांची नियुक्ती कुठे झाली? उपराष्ट्रपतीपदी झाली. म्हणून त्यांच्या जागी बघा आचार्य देवव्रत, पर्याय क्रमांक 1. मग सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बरोबरच कोण? गुजरात. या दोनही राज्यांचे राज्यपाल कोण आहेत? आचार्य देवव्रत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बघा आचार्य देवव्रत आहे आपल्याला मिळतंय. महाराष्ट्र गुजरात या दोन्ही राज्यांचे राज्यपाल पद आहे. जगदीप धनखड हे 14वे उपराष्ट्रपती. नंतर येतंय CP राधाकृष्णन, हे या प्रश्नाचंच उत्तर आहे आपलं की ते कोण आहेत? 15वे उपराष्ट्रपती. सप्टेंबर 2025 मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. पुन्हा पर्याय क्रमांक 4 श्री चंद्रशेखर, महत्वाचा प्रश्न या वर्षी, याच्यावर पण आपल्याला प्रश्न हमखास विचारला जाणार. श्री चंद्रशेखर कोण आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. ते कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. बघा हाही प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पर्याय क्रमांक 4 श्री चंद्रशेखर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. CP राधाकृष्णन 15वे उपराष्ट्रपती, जगदीप धनखड 14वे उपराष्ट्रपती, आचार्य देवव्रत जे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचं राज्यपाल पद भूषवतात ते. पुन्हा अजून एक महत्वाचा प्रश्न, जे CP राधाकृष्णन आहेत हे कोणत्या राज्यातून आहेत? तर बघा हे तमिळनाडूचे आहेत. कोणत्या राज्याचे आहेत? तमिळनाडू या राज्याचे आहेत. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की उपराष्ट्रपती पदावर निवडून येणारे, तमिळनाडूमधून निवडून येणारे CP राधाकृष्णन हे कितवे उपराष्ट्रपती आहेत? तर हे 3रे उपराष्ट्रपती आहे की ते तमिळनाडूमधून उपराष्ट्रपती पदावर येणारे 3री व्यक्ती आहेत. पहिले उपराष्ट्रपती पदावर बसलेले आपले सर्वपल्ली राधाकृष्णन हे सुद्धा तमिळनाडू राज्याचेच होते. पुन्हा आता सध्या नियुक्ती झाली उपराष्ट्रपती पदावर CP राधाकृष्णन, हेही कोणत्या राज्यातून निवडून येणारे नेते आहे? तर तमिळनाडू. चलो नेक्स्ट. महिला क्रिकेट विश्वकप 2025 चा विजेता कोणता देश आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न. ह्या वर्षीचा प्रश्न पुन्हा एकदा सांगते, डायरेक्ट डबल नाही ट्रिपल नाही, तुम्हाला वाटेल तेवढे स्टार करायचे. क्रिकेट या विषयावर 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. ह्या टॉपिकवर प्रश्न येणार. पुरुषांचा क्रिकेट असो, आपला महिला क्रिकेट संघ असो किंवा अंध महिला क्रिकेट संघ असो, तीनही विश्वविजेते कप आपल्या भारताकडेच आलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जाणार. म्हणून म्हटलं पाहिजे तेवढे स्टार करायचे, पाठांतरच करायचंय. व्हेरी IMP क्वेश्चन. क्रिकेट म्हटलं की हा व्हेरी IMP क्वेश्चन, प्रश्न विसरायचा नाहीये. पुन्हा एकदा सांगते, महिला क्रिकेट विश्वकप 2025 चा विजेता देश कोणता ठरला? पर्याय दिलेले आहेत भारत, दक्षिण आफ्रिका, त्याच्यानंतर 3रा दिले ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान. मी ऑलरेडी अगोदरच उत्तर सांगितलं होतं तुम्हाला की महिला क्रिकेट विश्वकप विजेता आहे आपला भारत. कोण आहे? आपला भारत. विजेता तर मिळालाय आपला कोण? भारत. मग उपविजेता कोण? तर उपविजेता आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. सॉरी, उपविजेता लिहायचं होतं. ओके, दक्षिण आफ्रिका काय आहे? उपविजेता. याच्यावर 100% हमखास प्रश्न येणार. महिला विश्वचषक जो जिंकलेला आहे आपण, तर त्याच्यावर महत्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला अजून सांगते की हा जो क्रिकेटचा स्पर्धा चालू होत्या, सामना चालू होते, जे काही सामने, तर त्या सामन्यांचा कालावधी किती होता? तर या सामन्यांचा कालावधी होता बघा 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत. किती कालावधी होता? 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर. पण याचा अंतिम सामना कधी झाला बघा? अंतिम सामना कधी झाला? जो आपण आपला भारत देश जिंकला 2 नोव्हेंबर. अंतिम सामना कधी झाला? 2 नोव्हेंबर. या महिला संघाची कर्णधार कोण होती? नाव पाठांतरच करायचंय. हरमनप्रीत कौर. या महिला संघाची कर्णधार कोण आहे? हरमनप्रीत कौर. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न जो बऱ्यापैकी काही जण लक्षात ठेवतात, नाही ठेवतात, पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की या महिला संघाचे प्रशिक्षक कोण होते? बऱ्याच जणांना हा प्रश्न विचारल्यानंतर विचार करायला लागतात. तर त्याचं उत्तर आहे अमोल मुजुमदार. आपल्या भारतीय महिला विश्वसंघाचे प्रशिक्षक होते
अमोल मुजुमदार. अजून एक महत्वाचा प्रश्न की ह्या जे काही स्पर्धा चालू होत्या या स्पर्धेमध्ये किती संघांनी सहभाग नोंदवला होता, तर तिथे होते 8 संघ. किती संघांनी सहभाग नोंदवलेला होता? 8 संघ. आणि त्यातून विश्वविजेते पद मिळवलं आपल्या प्याऱ्या भारत देशाने. चलो नेक्स्ट. 2025 चा रॅमन मॅग्सेस पुरस्कार हा कोणत्या देशाला कोणत्या स्वयंसेवी संस्थेला देण्यात आला? मस्त प्रश्न आहे हा. पर्याय दिलेले आहेत एज्युकेट गर्ल्स, नीम हाऊस, प्रथम आणि चौथा पर्याय दिलेला आहे आपल्याला स्माइल फाउंडेशन. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. रॅमन मॅग्सेस पुरस्कार कोणता आहे? 2025 चा. आणि हा देण्यात आला एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला देण्यात आला 2025 चा. पण ह्या रॅमन मॅग्सेस पुरस्काराविषयी आपण महत्वाचं लक्षात ठेवणार आहे, हा आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जातो. हा कोणता नोबेल म्हणून ओळखला जातो? आशियाचा नोबेल म्हणून याची ओळख आहे. कोणाची? रॅमन मॅग्सेस पुरस्काराची. मग ही एज्युकेट गर्ल्सला हा रॅमन मॅग्सेस पुरस्कार देण्यात आला. हा कितवा पुरस्कार होता? तर हा होता 67वा पुरस्कार. पुन्हा प्रश्न येतोय, ह्या एज्युकेट गर्ल्स या संस्थेलाच हा पुरस्कार का देण्यात आला? तर या संस्थेद्वारे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्वाच्या गोष्टी, महत्वाची शिक्षण देणं वगैरे ह्या क्रिया कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आल्या? घडामोडी सगळ्या एज्युकेट गर्ल्स म्हणून या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला. आणि ही स्वयंसेवी संस्था आहे. नेक्स्ट. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 2025 कोठे पार पडले? अतिशय महत्वाचा प्रश्न, छान प्रश्न आहे. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन. आपल्याला हे विचारलं की आपल्या डोक्यात पहिले येतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पण त्याच्या पुढे एक शब्द आहे मराठी संत साहित्य संमेलन. पर्याय दिलेले आहेत नाशिक, शिर्डी, पंढरपूर आणि चौथा पर्याय दिलेला आहे देहू. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शिर्डी या ठिकाणी 2025 च संत साहित्य संमेलन भरलं. म्हणजे करंट आपल्याला माहिती आहे. मग याच्यावरच पुन्हा जीकेचा प्रश्न येतो की पहिले संत साहित्य संमेलन कुठं भरलं होतं? पहिले संत साहित्य संमेलन भरलं होतं आपल्या नाशिकला 2012 साली. नाशिकला कोणत्या साली भरलं होतं? 2012 साली पहिले मराठी संत साहित्य संमेलन 2012 नाशिक. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सदानंद मोरे. कोण होता अध्यक्ष? डॉक्टर सदानंद मोरे. 2 ऑप्शन क्लिअर. पंढरपूर आपल्या विठुरायाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर देहू संत तुकारामांचं समाधी आहे तिथे, संत तुकाराम देहू पुणे जिल्ह्यामध्ये. संत तुकारामांचं पूर्ण नाव विचारलं तर तेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. तुकाराम बोल्लोबा आंबिले. त्यांचं प्रसिद्ध काय आहे? तर तुकारामांची अभंग गाथा प्रसिद्ध आहे. हेही आपण विसरता कामा नये. आपल्याला प्रश्न विचारले जातात संत तुकारामांचं काय प्रसिद्ध आहे? तर त्यांचे अभंग आहे. ती कुठं? अभंग गाथा. पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबिले देहू. नेक्स्ट. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत? बघा गाजलेला विषय मराठा आरक्षण. याची जी उपसमिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते? पर्याय दिलेले आहेत विश्वास पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, तिसरा पर्याय गोपीचंद पडळकर आणि चौथा पर्याय दिलेला आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. बघा ह्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे होते अध्यक्ष मराठा आरक्षण उपसमितीचे. पण इथे पर्याय क्रमांक जो 1 दिलाय विश्वास पाटील, पुन्हा पर्याय क्रमांक 4 दिलाय डॉक्टर नरेंद्र जाधव. ह्या 2 पॉइंटवर आपल्याला परीक्षेला हमखास प्रश्न विचारले जातात. विश्वास पाटलांची पुस्तकं विचारली जातात, डॉक्टर नरेंद्र जाधव यांचंही पुस्तक विचारलं जातं. तर आपण त्यांच्या पुस्तकांची नावं बघणार आहोत. बघा विश्वास पाटील यांची पुस्तकांची नावं काय? बघा पानिपत असेल, त्याच्यानंतर झाडाझडती असेल, झाडाझडती आहे, त्याच्यानंतर संभाजी हे त्यांचंच पुस्तक आहे. झाडाझडती. अजून एक आहे त्यांचं चंद्रमुखी. पानिपत, झाडाझडती, संभाजी, चंद्रमुखी. अजून एक आहे महानायक. बघा आपल्याला जे काही परीक्षेला विचारले जातात ते पुस्तकांची नावं आपण हमखास लक्षात ठेवा.
याच्यापैकी एक ना एक पुस्तकाचं नाव आपल्याला परीक्षेला विचारलं जातंय. विश्वास पाटील, पानिपत, झाडाझडती, संभाजी, चंद्रमुखी, महानायक. तसंच हे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्याही पुस्तकाचं नाव आपल्याला विचारलं जातं. आमचा बाप अन आम्ही, हे त्यांचं एक आत्मचरित्र आहे. आमचा बाप अन आम्ही, हेही पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचंय. या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 राधाकृष्ण विखे पाटील. त्याच्यानंतर विश्वास पाटलांच्या पुस्तकांची नावं लिहिली आपण. नंतर डॉक्टर नरेंद्र जाधव, नावं नोट डाऊन करून घ्यायची आपल्याला. याच्यावर प्रश्न हमखास विचारला जाणार आहे. बघा, व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आपण अभ्यास करतोय त्यांचाही फायदा झाला पाहिजे. ज्ञान दिल्याने वाढतं, कमी होत नाही. नेक्स्ट, भारताचे नवीन 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? पर्याय दिलेले आहेत. संजय मल्होत्रा, दुसरा पर्याय आहे ज्ञानेश कुमार, दिनेश वाघमारे आणि अजय कुमार. तर बघा, 26वे विचारलंय आपल्याला, म्हणजे क्रम पण दिलेला आहे आणि निवडणूक आयुक्त विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ज्ञानेश कुमार, पर्याय क्रमांक 2. कितवे आहेत? प्रश्नातच उत्तर आहे. कधी कधी प्रश्न आपल्याला फिरवला जातो. ज्ञानेश कुमार हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? तर कितवे आहेत? 26वे. मग त्यांची नियुक्ती कधी झाली? तर त्यांची नियुक्ती फेब्रुवारी 2025 मध्ये करण्यात आली. कधी करण्यात आली? फेब्रुवारी 2025 मध्ये करण्यात आली. बघा, याच्यानंतर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की ज्ञानेश कुमार यांच्या आधी माजी कोण होते? माजी मुख्य निवडणूक आयुक्त, म्हणजे हे 26वे होते, तर 25वे कोण? असाही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर होतं राजीव कुमार. बघा, 26वे कोण आहे? ज्ञानेश कुमार. 25वे होते राजीव कुमार. मग याच्यामध्ये पुन्हा आपल्याला संजय मल्होत्रा, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. हे कोण आहेत? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर संजय कुमार हे आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत. आरबीआय जे आहे आपलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआयचे गव्हर्नर. आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. कितवे आहेत? तर त्यांचा पण क्रमांक कितवा आहे? 26वाच आहे, लक्षात ठेवा. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, 26वे. बघा, अजून आपल्याला पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. कोण? दिनेश वाघमारे. आपण सर्व ऑप्शन क्लिअर करत जाणार आहे. एक प्रश्न नाही करायचा आपल्याला. एक प्रश्नामध्ये 4 प्रश्न झालेच पाहिजे. दिनेश वाघमारे हे राज्य निवडणूक आयुक्त आहेत सध्याचे. राज्य निवडणूक आयुक्त. तुम्ही म्हणाली इथे निवडणूक आयुक्त आहे, इथे निवडणूक आयुक्त आहे, भारताचे निवडणूक आयुक्त आहे. हे मी कोणते सांगितले? राज्य. आपण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश वाघमारे. प्रश्नांची उत्तरं, प्रश्न व्यवस्थित वाचायला शिकायचंय. पहिले प्रश्न पूर्ण वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, अर्धवट वाचायचा नाही. चला नेक्स्ट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सध्या म्हणजे 2025 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय दिलेले आहेत. एकनाथ शिंदे, राम शिंदे, राहुल नार्वेकर आणि चौथा पर्याय दिलेला आहे अण्णा बनसोडे. तर सध्या 2025 महाराष्ट्र विधानसभेचे, बघा महाराष्ट्रामध्ये द्विगृही विधानमंडळ आहे, विधानसभा आणि विधान परिषद. जसं केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहे, तसं महाराष्ट्रात कोण आहे? विधानसभा आणि विधान परिषद. तर ह्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे राहुल नार्वेकर. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मग विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहे. मग विधानसभेचे उपाध्यक्ष कोण? अध्यक्ष आले तर उपाध्यक्ष हे आपल्याला सांगताच आलं पाहिजे आणि त्याचं उत्तर आहे अण्णा बनसोडे. विधानसभेचे उपाध्यक्ष कोण आहे? अण्णा बनसोडे. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले एकनाथ शिंदे. सर्वांनाच माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री. मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस. चलो नेक्स्ट. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? येणार म्हणजे येणार प्रश्न. बघा, अगोदरचा जो प्रश्न झाला होता आपला उपराष्ट्रपती, 15वे उपराष्ट्रपती कोण आहेत असा प्रश्न होता, तिथे आपण बघितलं. त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने पुन्हा इथं आलाय. बघा, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत. आपल्याला ना टॉपिक तोच असतो, घटक तोच असतो. त्याच टॉपिकवर फिरवून प्रश्न विचारले जातात. जर आपले राज्यपाल आहे ते उपराष्ट्रपती पदावर गेले
तर मग राज्यपालपदी कोण आलं, मग ते आधी कोणत्या राज्याचे होते, असे प्रश्न फिरवून विचारले जातात. मग महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण आहेत? पर्याय दिले सी.पी. राधाकृष्णन, आलोक आराध्य, आचार्य देवव्रत आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर बाळांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आचार्य देवव्रत. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? आचार्य देवव्रत. त्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाची पदभार स्वीकारला किंवा शपथ घेतली. आचार्य देवव्रत सप्टेंबर 2025 पासून कोणाची नियुक्ती झाली आहे? महाराष्ट्र नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत. मग माझी विचारलं तर ते उत्तर कोणतं होतं? सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आहेत. पण सध्या ते कोण आहेत? सध्या कोण आहेत असं विचारलं तर सी.पी. राधाकृष्णन. आता बघा, इथे कन्फ्युजन करणारा प्रश्न येतो. सी.पी. राधाकृष्णन हे सध्या कोणत्या पदावर आहेत? उपराष्ट्रपती. सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे माजी कोणते मंत्री म्हणून काम केलं आहे? तर त्याचं उत्तर येणार राज्यपाल. चलो नेक्स्ट. भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनला? बालविवाह बघा, आता तरी सध्या थोड्याफार प्रमाणात कमी झालंय, पण पहिलं काय केलं जायचं की सर्रास बालविवाह लावले जायचे. पण आता त्या मानाने, पहिल्या काळाच्या मानाने आता सध्या कमी झालंय. पण असा एक जिल्हा आहे पहिला की तो भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा झालाय. तिथे बालविवाह होत नाहीत, शक्यच नाही. तर पर्याय दिलेले बघा, बालोद छत्तीसगड, गडचिरोली महाराष्ट्र, जैसलमेर राजस्थान आणि चौथा पर्याय दिलेला आहे रायपूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बालोद छत्तीसगड. भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता आहे? तर बालोद छत्तीसगड. नेक्स्ट. स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहेत ज्याने समान नागरी संहिता लागू केली? प्रश्न पूर्ण वाचायचा आहे. स्वतंत्र भारतातील पहिले राज्य ज्याने समान नागरी संहिता लागू केली. पर्याय दिलेले आहेत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि चौथा पर्याय दिलेला आहे बिहार. तर बाळांनो, याही प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड. या राज्याने समान नागरी संहिता लागू केली आणि स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य ठरलं. पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड. बघा आता इथे ना उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार राज्यांची नाव आहे, बरोबर. आपला भारत हे एक संघ राज्य आहे, 28 घटक राज्य आहे, 8 केंद्रशासित प्रदेश आहे. आपल्याला ह्या राज्यांच्या राजधान्या विचारल्या जातात परीक्षेला. राज्य आणि त्याच्या राजधान्या किंवा देश व त्याची राजधानी यावर हमखास प्रश्न विचारला जातो. प्रश्नपत्रिका कोणत्याही जिल्ह्याची असो किंवा आपल्याला कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल त्या परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न हमखास असतो. तर बघू आपण ह्या राज्यांच्या राजधान्या पण बघून घेऊ. याच्या पुढे येणारे जेही काही प्रश्न असतील तर राज्य नाव आलं तर आपण त्या राज्यांच्या राजधान्या बघत चलू. आता उत्तराखंड राज्य दिलंय, तर उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती? तर त्याची राजधानी आहे डेहराडून. उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला उत्तर प्रदेश. मग उत्तर प्रदेशची राजधानी कोणती किंवा मध्य प्रदेशची कोणती, बिहारची कोणती? बघा, उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ आणि बिहारची राजधानी आहे पटना. पटना, काही ठिकाणी पाटणा म्हणतात, उच्चारानुसार बघून घ्यायचंय. उत्तराखंड डेहराडून, उत्तर प्रदेश लखनौ, मध्य प्रदेश भोपाळ आणि बिहार पटना. 4 राज्य आणि त्यांच्या राजधान्या पाठ झाल्या. बघा, आम्ही तुम्हाला सांगितलं 28 घटक राज्य, 4 पाठ झाले. आपलं महाराष्ट्र आहे त्याच्यात, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, 5 झाले का? क्रमाक्रमाने जर पुढचे आलेच राज्य तर आपण करून घेऊया, म्हणजे तोही 1 मार्क आपला ऍड होत चालतोय. आपल्याला अभ्यास करून आहे ना टॉपिक वाईज एक प्रश्न आहे ना जमा करत चालायचा आहे. जसं आपण पैशाची पुंजी जमा करतो ना, 1 रुपया जमा केला तरच जमा होणार असतो. आपल्याला माहिती आहे 100तला 1 रुपया जरी नसेल तरी तो 100 होत नाही. मग आपल्या मेरिटला 1 मार्क जरी कमी असेल ना तर आपल्याला ते पद मिळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे 1 मार्क जमा करायचं आहे. तर बघा, उत्तराखंड डेहराडून, उत्तर प्रदेश लखनौ, मध्य प्रदेश भोपाळ, बिहार पटना. वारंवार वाचा आणि पाठ करा. नेक्स्ट. मे 2025 मध्ये देशातील पहिले भिकारी मुक्त शहर कोण बनले आहेत? बघा, सरासरी आपण आता कुठे गेलो, असं देवाचे ठिकाण वगैरे असेल, कुठे रस्त्याने बऱ्याच ठिकाणी आपल्याला भिकारी दिसतात, बरोबर.
मे 2025 मध्ये असं झालंय की देशातील पहिलं एक शहर आहे की ते भिकारी मुक्त शहर बनलं आहे. मग असं शहर कोणतं? तर बघा पर्याय दिले आहे भोपाळ, इंदोर, जयपूर आणि लखनौ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंदोर. या ठिकाणी भिकारी मुक्त शहर घोषित करण्यात आलेलं आहे. ते कोणतं? इंदोर. बघा भोपाळ आत्ताच आपण राजधानी बघितली होती. भोपाळ कोणाची राजधानी आहे? मध्य प्रदेश, बरोबर. त्याच्यानंतर लखनौ कोणत्या राज्याची राजधानी आहे? उत्तर प्रदेश. जयपूर गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं, पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचंय. आपल्याला प्रसिद्ध शहरही विचारली जातात. पुढचा प्रश्न आहे मृत्यूचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? मृत्यूचा अधिकार, आपल्याला हा अधिकार पाहिजे, तो अधिकार पाहिजे, हा हक्क माझा, तो हक्क माझा. आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले, हक्क दिले, कर्तव्यही आहे आपली. पण इथं बघा कोणता अधिकार आहे? मृत्यूचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला. पर्याय दिलेले आहेत मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि चौथा पर्याय दिलेला आहे तमिळनाडू. तर बाळांनो ह्याही प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कर्नाटक या राज्याने मृत्यूचा अधिकार लागू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आहे कर्नाटक. जे आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. लक्षात ठेवायचे, महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांची पण नावं आपल्याला विचारली तर सांगता आली पाहिजे. जसं गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, त्याच्यानंतर तेलंगणा असेल, कर्नाटक, गोवा, हे सगळे कुठे? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांची नावं. मग आपल्याला पुन्हा इथे मध्य प्रदेश दिलंय, गुजरात दिलंय, तमिळनाडू दिलंय. आपण मध्य प्रदेशची राजधानी आत्ताच बघितलं होतं, भोपाळ. आपण म्हटलं होतं ना राजधानी आपण कंटिन्यू करू जर राज्य आले तर. भोपाळ कोणाची राजधानी आहे? मध्य प्रदेशची. मग गुजरातची राजधानी काय? महत्वाचा प्रश्न आहे. गांधीनगर. येणार प्रश्न याच्यावर. महाराष्ट्र गुजरात लागून असलेले देश सॉरी राज्य येणार आपल्याला. त्याच्यानंतर तमिळनाडू. तमिळनाडूची राजधानी कोणती आहे? तमिळनाडूची राजधानी चेन्नई. मग ह्या प्रश्नाचं जे उत्तर होतं कर्नाटकची राजधानी, नाही तर म्हणाल ती राहून गेली. या प्रश्नाचं उत्तर कर्नाटक होतं, पण कर्नाटकची राजधानी काय आहे? बंगळूर. कर्नाटकची राजधानी काय आहे? बंगळूर. 4 राज्य आणि राजधानी पुन्हा एकदा रिवाइज करायचंय. मध्य प्रदेश भोपाळ, गुजरात गांधीनगर, कर्नाटक बंगळूर, तमिळनाडू चेन्नई. पुन्हा आपले 2 त्याच्यामध्ये 3 राज्य वाढले बघा. मग अशी 5 घेतले, आता पुन्हा गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू. 8 राज्यांच्या राजधान्या पाठ झाल्या. केल्या तर नक्कीच होणार. मार्क मिळवायचा असेल तर प्रत्येक जण करणार पाठांतर. ओके. नेक्स्ट. भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टी मुक्त शहर कोणते होणार? झोपडपट्टी मुक्त शहर कोणते होणार विचारले. पर्याय दिलेले आपल्याला चेन्नई, सुरत, बंगळूर आणि चौथा पर्याय दिलेला आहे चंदीगड. तर बघा मोठ्या लोकसंख्येचं असलेलं झोपडपट्टी मुक्त शहर बनणार आहे पर्याय क्रमांक 2. सुरत हे पहिलं शहर असं असणार आहे की ते झोपडपट्टी मुक्त शहर बनणार आहे. मग बघा आपल्याला पुन्हा इथे दिलेलं आहेत जे नावं दिलेले आहेत, बघू आपण ते कोणाच्या राजधानी आहेत म्हणजे कोणत्या राज्याची आहे. आता चेन्नई आपण आत्ताच बघितलेलं होतं, मग पाठ आहे का? आता जस्ट मागच्या त्याच्यात बघितलं होतं बघा. तमिळनाडूची राजधानी काय आहे? चेन्नई. फक्त उलट आलेलं आहे आपल्याला इथे. आधी आता इथे राजधानीचं नाव आलेलं होतं. बंगळूर कोणत्या राज्याची राजधानी आहे? कर्नाटक. मग आता पुन्हा नवीन एक ठिकाण आलंय जे कोणत्या राज्याची राजधानी? चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी? पटापट विचार करायचा आहे. बघा हरियाणा असेल, पंजाब असेल, यांची राजधानी कोणती आहे? चंदीगड. पंजाब आणि हरियाणा यांची राजधानी कोणती आहे? चंदीगड. प्रश्न चुकवायचे नाही, क्रमाने आणि ट्रिक्स वाईज लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा. नेक्स्ट. 21वे जागतिक मराठी संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मगाशी आलेलं अखिल भारतीय संत साहित्य संमेलन, आता आलंय 21वे जागतिक मराठी संमेलन. जागतिक शब्द आलाय, शब्द व्यवस्थित वाचायचे. 2026 कोणत्या ठिकाणी होणार आहे? पर्याय दिलेले आहेत मुंबई महाराष्ट्र, पणजी गोवा, त्याच्यानंतर दिले नवी दिल्ली आणि चौथं दिले भोपाळ मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
पणजी गोवा, जे काही 21वे जागतिक मराठी संमेलन आहे जे 2026 म्हणजे यावर्षी होणार आहे, तर ते कुठे होणार आहे? पणजी गोवा या ठिकाणी होणार आहे. पुन्हा बघा, आपल्याला मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, भारताची राजधानी नवी दिल्ली आहे, आणि भोपाळ पुन्हा काय आलेलं आहे? मध्य प्रदेश. पुन्हा राजधानी वगैरे आपल्याला ह्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे. एखादा शब्द समोर दिसला ना, आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड हिस्ट्री आपल्या लक्षात आली पाहिजे, तेव्हा आपण विनर ठरतो की त्या अनुषंगाने आलेले प्रश्न आपल्याला आठवतात, उत्तर आपल्याला आठवतात, त्याच्याशी रिलेटेड टॉपिक आपल्याला आठवतात. नेक्स्ट, दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेम्स दुसऱ्यांदा आयोजित केलं जातं. कधी आहे? 2026 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? पर्याय दिलेले आहेत: चेन्नई बीच तमिळनाडू, सिंधुदुर्ग महाराष्ट्र, गोगला बीच दीव, आणि चौथा पर्याय दिलेला आहे कोलकाता बीच पश्चिम बंगाल. बघा, पहिला खेलो इंडिया ही झाल्या होत्या 2025, पण आपल्याला प्रश्न विचारलाय दुसरा खेलो इंडिया बीच गेम्स 2026, आणि ह्या होणार आहे गोगला बीच या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, नुकतेच 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी दुर्मिळ म्हणजे अतिशय दुर्मिळ कधीतरी भेटणार? बघा, चंदनी बिबट्या. बिबट्याचं नाव काय? प्रकार काय? नाव म्हणजे प्रकार म्हणता येईल. कोणता बिबट्या आहे? चंदनी बिबट्या. कोठे आढळला? पर्याय दिलेले आहेत: विजयनगर कर्नाटक, चंद्रपूर महाराष्ट्र, भोपाळ मध्य प्रदेश, आणि चौथा पर्याय दिलेला आहे रानकपूर राजस्थान. तर बघा, हा जो चंदनी बिबट्या आहे तो कुठे मिळालेला आहे? तर पर्याय क्रमांक 1 विजयनगर कर्नाटक. मग आता इथे कर्नाटक उत्तर आलंय, तर आपण आत्ताच जस्ट बघितलेला एक प्रश्न आहे, आठवायला पाहिजे आपल्या. कर्नाटक विषय आपण काय प्रश्न बघितला होता की मृत्यूचा अधिकार लागू करणारं राज्य कोणतं? पहिलं राज्य कोणतं होतं? कर्नाटक. बघा, त्याच राज्यात कोणता मिळाला आपल्याला प्रकार बिबट्याचा? चंदनी बिबट्या. पण कुठे? विजयनगर कर्नाटक. पर्याय क्रमांक 1. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, भारताने जे सूर्यास्त्र रॉकेट सिस्टीम साठी, ती सूर्यास्त्र रॉकेट सिस्टीम आहे, त्याच्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? देशाचं नाव विचारलंय आपल्याला की जे आपलं सूर्यास्त्र रॉकेट सिस्टीम आहे. पर्याय दिले: अमेरिका, इस्रायल, फ्रान्स आणि रशिया. तर ह्या सूर्यास्त्र रॉकेट सिस्टीमचा करार आपल्या भारत देशाने कोणत्या देशाबरोबर केला? पर्याय क्रमांक 2 इस्रायल या देशासोबत करार केला. आता बघा, आधीच्या जे काही प्रश्न झाले आपण त्याच्यामध्ये राज्यांची नावं आली होती, आपण त्यांच्या राजधान्या बघितल्या. आता इथे ना देशांची नावं आली, आपण देशांच्या पण राजधान्या बघणार आहोत. पहिला पर्याय दिलेला आहे अमेरिका. अमेरिकाची राजधानी पाठच पाहिजे. अमेरिकाची राजधानी कोण आहे? वॉशिंग्टन. दुसरा पर्याय जे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रायल. मग इस्रायलची राजधानी काय आहे? जेरुसलेम. इस्रायलची राजधानी काय आहे? जेरुसलेम. आपल्याला जीके मध्ये हे प्रश्न विचारले जातात, राज्य राजधानी किंवा करंट अफेअर दोन्ही तुलनेने जर चेंज झाले असेल तर करंट मध्ये येतात, जीके मध्येही मोडतात आपले प्रश्न. पुन्हा दिलेले आपल्याला पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस. फ्रान्सची राजधानी पॅरिस. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 गाजलेला प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. पुन्हा रशिया आहे चौथा पर्याय, आणि त्याची राजधानी आहे मॉस्को. बघा, आता आपल्या जगामध्ये जगाच्या नकाशावर शिंतोडे उडवण्यासारखे म्हणजे शिंतोडे उडवावे असे इतके देश आहे, देशांची नावं आहेत. तर आपल्याला प्रत्येक देशांची पण महत्वाच्या देशांची तर राजधानी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना. तर अमेरिका वॉशिंग्टन, इस्रायल जेरुसलेम, फ्रान्स पॅरिस आणि रशिया मॉस्को. हे 4 देश मिळाले, 4 देशांच्या राजधान्या पण मिळाल्या. पाठ करायचंय बाळांनो, नुसते बघायचे नाहीये. हा लिहिलंय, वहीमध्ये लिहून ठेवलंय, हे करू नका. पाठ करा, विनर व्हायचंय आपल्याला. नेक्स्ट, नुकतेच महाराष्ट्रात पत्रकार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? पत्रकार दिन विचारलाय आपल्याला. पत्रकार दिवस महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला. जानेवारी महिना चालू आहे, करंटचा प्रश्न आहे. 3 जानेवारी, 2 जानेवारी, 6 जानेवारी, आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 9 जानेवारी. विचारलंय पत्रकार दिवस, आणि पत्रकार दिवस हा साजरा केला जातो 6 जानेवारीला. पत्रकारिता दिन, मराठी वृत्तपत्रकारिता दिन कधी साजरा केला जातो? 6 जानेवारीला केला जातो. या दिवशी असते
बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती. बाळशास्त्री जांभेकर यांची जांभेकरी झालं ते. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असते. त्यांना दर्पणकारही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दर्पणकार म्हटलं जातं. आणि याच दिवशी दिन साजरा केला जातो, दर्पण दिन. मराठी पत्रकारिता दिन पण असतो आणि दर्पण दिन पण असतो. कधी? 6 जानेवारीला. जयंती कोणाची असते? बाळशास्त्री जांभेकरांची. 3 पॉइंट मिळाले आपल्याला. पत्रकार दिवस 6 जानेवारी, बाळशास्त्री जांभेकर जयंती 6 जानेवारी, दर्पण दिन 6 जानेवारी. मग बघा पर्याय क्रमांक 1 दिलेला आपल्याला 3 जानेवारी. 3 जानेवारीला कोणता दिन साजरा केला जातो? 3 जानेवारीला असतो सावित्रीबाई फुले जयंती. सावित्रीबाई फुले जयंती. आता या व्यक्तीमुळे आज आपल्या देशातल्या सगळ्या मुली, लेडीज, काय स्त्रिया असतील, ह्या कोणामुळे शिकू शकल्या? सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा फुले. पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले. आपले ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पत्नी कोण? सावित्रीबाई. क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले. आणि त्यांचा जन्मदिन कधी असतो? 3 जानेवारी. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली. बुधवार पेठेत भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली होती. नेक्स्ट दुसरं आलं इथे 2 जानेवारी. बघूया आपण 2 जानेवारीला काय असतं. महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी, तर अतिशय महत्वाचा प्रश्न. पोलीस भरतीचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पोलीस स्थापना दिन कधी असतो? पोलीस स्थापना दिन कधी असतो? 2 जानेवारीला असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? पोलीस रेजिंग डे. काय म्हणतात? पोलीस रेजिंग डे. असे महत्वाचे प्रश्न आहे की ते आपल्याला विसरून चालणार नाही. बघा पहिला दिसलाय 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, 2 जानेवारी पोलीस स्थापना दिन, पोलीस रेजिंग डे, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर दिन, दर्पण दिन, मराठी पत्रकारिता दिन. पुन्हा आपल्याला इथे प्रश्न आलाय बघा, आपण तेही क्लिअर करूया. 9 जानेवारी हाही महत्वाचा प्रश्न आहे. 9 जानेवारीला कोणता दिन साजरा केला जातो? 9 जानेवारीला असतो प्रवासी दिन. राष्ट्रीय प्रवासी दिन असतो, लक्षात ठेवा. राष्ट्रीय प्रवासी दिन कधी असतो? 9 जानेवारीला असतो. 4ही ऑप्शन आपण क्लिअर केले. यावर हमखास प्रश्न विचारला जातो. प्रत्येक महिन्याचं जानेवारी पासून डिसेंबर पर्यंतचे महत्वाचे दिन विशेष आपल्याला लक्षात ठेवायचे. कोणाच्या जयंतीच्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो किंवा कोणाचा मृत्यू दिन असतो त्या दिवशी कोणता दिन साजरा केला जातो. जसं महात्मा गांधी यांचा जन्मदिन अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो 2 ऑक्टोबर, आणि त्यांचा मृत्यू दिन 30 जानेवारी हा हुतात्मा दिन साजरा केला जातो. असे महत्वाचे दिन आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यापैकी इथे आपण 4 ऑलरेडी बघितले, नोट डाऊन करून ठेवायचे. हाही पुन्हा आपला महत्वाचा प्रश्न होता. प्रश्न परीक्षेला येणार म्हणजे येणार. चलो नेक्स्ट बघा, आपण आत्ताच बघितलं महत्वाचे प्रश्न. पुन्हा एकदा रिमाइंड करतोय की आपल्या ज्या चालू घडामोडी आहे त्याची बॅच ऑफर मध्ये आहे आपल्याला 49 रुपयामध्ये. त्याची वैशिष्ट्य दिली बघा इथे. आपली जी काही चालू घडामोडी जानेवारी 2025 पासून पोलीस भरतीपर्यंत होणारे सर्व प्रश्न आपण याच्यामध्ये अपडेट करणार आहोत. त्याच्या जे काही प्रश्नांचे PDF दिले आहेत त्या तुम्ही झेरॉक्सही करू शकता. जर ही बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे 8329603029 या नंबरवर संपर्क करायचा आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास मनाई करणारा नियम रद्द केलाय? म्हणजे मनाई होती काय, राज्यात 2 पेक्षा जास्त मुले असेल ना तर निवडणूक लढवता येणार नाही. पण असं एक राज्य आहे की त्याने हा नियम काय केला? रद्द केला. नाही तर आपल्या लक्षात असतं हा नियम आहे बरं का, पण नियम रद्द करणार पण राज्य आहे. आणि पर्याय दिलेले बघा, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि 4था पर्याय दिलेला आहे महाराष्ट्र. तर हा नियम रद्द करणारं राज्य आहे आपलं तेलंगणा. कोणतं राज्य आहे? तेलंगणा. 2 पेक्षा अधिक मुलं असतील तर आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही असा नियम होता, पण तो नियम रद्द केला. ते राज्य आहे तेलंगणा. बघा आता इथेही राज्यांची नावं आली ना, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र. आपण ह्या राज्यांच्या राजधानी आपण बघूया. अगोदर आपला महाराष्ट्र लिहू आपण.
बघा, महाराष्ट्र राज्याची राजधानी लिहिली पहिली आपण, पाठच आहे आपली, लिहिण्याची गरज नाही, पण आवर्जून अगोदर लिहून दिली, सगळ्यांची पाठ आहे. तेलंगणाची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. कोणती राजधानी आहे? तिरुवनंतपुरम. त्याच्यानंतर बघा, केरळ आणि आंध्र प्रदेश, माझ्याकडनं थोडी कन्फ्युजन झालं की हे तिरुवनंतपुरम आहे ना, केरळची, सॉरी हा, तरी म्हटलं काहीतरी चुकतंय. केरळ तिरुवनंतपुरमची आहे, सॉरी हा, तिरुअनंतपुरम ही केरळ आहे. मग तेलंगणाची राजधानी काय आहे? तर आपण याच्या अगोदरच्याच याच्यामध्ये बघितलं होतं, आठवतंय कोणाला? तेलंगणाची राजधानी आपण लिहिलंय, पटापट विचार करायचा आहे. तेलंगणाची राजधानी, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशची पण राजधानी, विचार करायचा आहे. आपण विचार करत नाही, आपण काय करत असतो, फक्त दिसतंय आपल्याला, बघतोय, लिहितोय. बघा, आंध्र प्रदेशला 2 राजधान्या आहे, लक्षात ठेवायचंय. आंध्र प्रदेशच्या 2 राजधान्या, एक अमरावती, दुसरी हैदराबाद. हैदराबाद ही कार्यकारी राजधानी आहे, आणि एक काय आहे? अमरावती. हे प्रश्न आपल्याला लक्षात राहिले पाहिजे, नाहीतर आपण फक्त वाचतोय आणि पुढे चालतोय. पुढचा प्रश्न आहे बघा, 10व्या विश्व मराठी पुन्हा आलंय संमेलन, 10व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? पर्याय दिलेले आहेत आपल्याला, श्रीलंका, भूतान, फ्रान्स, आणि चौथा पर्याय दिलेला आहे नेपाळ. तर बघा, 10व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन भूतान या देशात करण्यात आले. कोणत्या? भूतान या देशात करण्यात आले. आपल्याला हे विश्व मराठी साहित्य संमेलन सांगितलंय, कोणत्या देशामध्ये? भूतान. कितवं आहे? 10वं विश्व मराठी साहित्य संमेलन आहे. आपल्याला पुन्हा इथं 3 ऑप्शन आलेले आहे, आपण त्यांच्या राजधान्या बघूया. बघा, भारताला लागून असलेलं दक्षिणेकडील ठिकाण कोणतं? श्रीलंका. या श्रीलंकाची राजधानी, ती राजधानी आहे श्री जयवर्धनेपुरा कोट्टे. श्री जयवर्धनेपुरा कोट्टे. श्रीलंकेची राजधानी काय आहे? श्री जयवर्धनेपुरा कोट्टे. फ्रान्सची राजधानी याच्या अगोदर बघितलीच होती आपण, फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस. पुन्हा नेपाळची राजधानी, पाठच पाहिजे, भारताला लागून असलेलं देश, काठमांडू. ओके, या प्रश्नाचं उत्तर होतं भूतान. नेक्स्ट, 27व्या मराठी ख्रिस्ती 27व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? पर्याय दिलेले आहेत, नाशिक, पुणे, सोलापूर आणि नागपूर. बघा, जे काही 27वं आपलं ख्रिस्ती साहित्य संमेलन होतं आणि याचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक या ठिकाणी, पर्याय क्रमांक 1. बघा, नाशिक जिथे कुंभमेळा भरला जातो, आपण अगोदरच्या एका प्रश्नामध्ये बघितलं, 2027ला कुंभमेळा भरणार आहे. नाशिकला काय म्हणून ओळखलं जातं? नाशिकचं काय प्रसिद्ध आहे? तर नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध आहे. कॅपिटल ऑफ वाईन नाशिकला ओळखलं जातं म्हणून, कॅपिटल ऑफ वाईन म्हणून. नाशिकला नोट प्रेस आहे. महत्वाची ठिकाणं, ओझर मिल कारखाना आहे, अतिशय महत्वाची ठिकाणं त्या नाशिकमध्ये आहे. जसं देवळाली सारखं कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहे लष्करीचं आपलं, ते पण कुठे आहे? नाशिक या ठिकाणी देवळालीला आहे. बघा, आपलं पुणे असा ऑप्शन दिला आहे दुसरा आपल्याला. पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर आहे. पुन्हा सोलापूरच्या चादरी प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे, म्हणजे ऑरेंज सिटी म्हणूनही नागपूरला ओळखलं जातं, जसं नाशिकला ग्रेप सिटी म्हणून ओळखलं जातं. आणि ह्याही प्रश्नाचं उत्तर काय होतं आपलं? पर्याय क्रमांक 1, नाशिक. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे? पर्याय दिलेले आहेत आपल्याला, सांगली, नाशिक, सातारा, नागपूर. मी आत्ताच म्हटलं होतं ग्रेप सिटी म्हणून ओळखलं जातं नाशिकला, नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध आहे, पण मनुका संशोधन केंद्र मात्र कोणत्या ठिकाणी आहे? सांगली या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, सातारा आहे, थंड हवेच्या प्रदेशात येतं. महाबळेश्वर ठिकाणी साताऱ्यामध्ये. त्याच्यानंतर मराठी संशोधन केंद्र वाई या ठिकाणी आहे. विश्वकोश निर्मिती, मराठी विश्वकोश निर्मितीचे केंद्र वाई सातारा या ठिकाणी आहे. पुन्हा आत्ताच सांगितलं होतं की नागपूर काय आहे? तर ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट, भारताचा पहिला स्वदेशी
अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा पण. स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आला? पर्याय दिलेले आहेत कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. या प्रश्नाचं उत्तर आहे ना महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भारताचा पहिला स्वदेशी, जो स्वदेशी बनावटीचा आहे, आपल्या भारत देशातच बनवला आहे आणि तो MRI स्कॅनर कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. मग हा महाराष्ट्रामध्ये कुठे? तर नागपूर जवळील जे चंद्रपूर आहे, कुठे सांगितलं मी? नागपूर जवळील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन, नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. नागपूर जवळील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन मध्ये ह्या स्कॅनरचे स्थापित करण्यात आलेलं आहे. कुठे? पुन्हा नाव सांगते. नागपूर जवळील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन येथे पहिलं स्वदेशी MRI स्कॅनर स्थापित करण्यात आलेलं आहे. मग हे स्कॅनर जे आहे, बरोबर, जे काय MRI स्कॅनर आहे, हे MRI स्कॅनर हे परदेशी जे स्कॅनर असतात, परदेशी जे मशिनरी असतात, ह्या मशीन पेक्षा किती टक्के स्वस्त आहे? किती टक्क्यांनी स्वस्त आहे हा प्रश्न येते. 40% स्वस्त आहे. किती टक्क्यांनी? 40% स्वस्त. पुन्हा एकदा लिहूनच देते. नागपूर जवळ येईल कोणतं? चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन. नाव लक्षात ठेवायचंय. नागपूर जवळील चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन मध्ये याची स्थापना केली आणि ते परदेशी मशीन पेक्षा किती टक्के स्वस्त आहे? तर 40% स्वस्त आहे. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघूया आपण. पृथ्वीचा परिभ्रमण दिवस कधी साजरा केला जातो? पृथ्वीचा परिभ्रमण दिवस विचारलाय. पर्याय दिलेले आहेत 5 जानेवारी, 6 जानेवारी, 12 जानेवारी आणि चौथा पर्याय दिलेला आहे 8 जानेवारी. तर बघा, पृथ्वीचा परिभ्रमण दिवस आपण म्हणजे वेगवेगळे दिवस साजरे करत असतो. त्याच्यापैकी पृथ्वीचा परिभ्रमण दिवस असतो 8 जानेवारीला. आता हे परिभ्रमण आणि परिवलन आपल्या भूगोलामध्ये येणारा प्रश्न आहे. परिवलन म्हणजे काय आणि परिभ्रमण म्हणजे काय? बघा, आपल्याला माहिती आहे सूर्य आहे तारा, त्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरत असते, बरोबर. तर ही पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात. आणि परिवलन म्हणजे काय? ती स्वतःभोवती फिरते. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरता फिरता काय करत असते? सूर्याभोवती फिरत असते. त्याला म्हणतात परिभ्रमण. स्वतःभोवती फिरणं परिवलन आणि फिरता फिरता दुसऱ्या भोवती फिरणं याला म्हणतात परिभ्रमण. आणि तो दिवस साजरा केला जातो 8 जानेवारीला. आणि याच्यामध्ये पर्याय दिलेले आता आपल्याला पुन्हा इथे 6 जानेवारी. तर 6 जानेवारी आपण अगोदरच्याच प्रश्नामध्ये बघितलं. 6 जानेवारीला कोणता दिन साजरा केला जातो? पत्रकार दिन, बरोबर. अजून कोणता बघितला होता? दर्पण दिन. अजून काय बघितलं होतं? बाळशास्त्री जांभेकरांची जयंती. आपण नोट डाऊन केलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक जो पर्याय आलाय तो महत्वाचा आहे. बाकी 12 जानेवारीला काय असतं? 12 जानेवारीला आहे ना युवा दिन किंवा युवक दिन साजरा केला जातो. बघा, 12 जानेवारीला कोणता दिन साजरा केला जातो? युवा दिन किंवा युवक दिन साजरा केला जातो. मग हा युवा दिन कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो? जन्मदिन आहे स्वामी विवेकानंद. मग स्वामी विवेकानंदांची जयंती असते कधी? 12 जानेवारीला. स्वामी विवेकानंद. मग आपल्याला परीक्षेला प्रश्न पुन्हा याच्यावरच विचारला जातो. बघा, स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव काय? तर त्यांचं नाव आहे नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. बघा, पॉइंट आलाय ना, त्या पॉइंटच्या अनुषंगाने आपण नोट डाऊन केलंच पाहिजे, विचार केलाच पाहिजे. 12 जानेवारी युवक दिन किंवा युवा दिन. स्वामी विवेकानंद यांची काय असते? जयंती असते. आणि त्यांचं पूर्ण नाव काय? तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. मराठी या विषयामध्ये आपल्याला प्रश्न हमखास विचारले जातात. आपले साहित्यिक असतात, लेखक असतात, त्यांची आपल्याला नावं दिली जातात, टोपण नावं विचारतात किंवा टोपण नाव देतात, पूर्ण नाव विचारतात. मग स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव काय विचारलं तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त. नेक्स्ट, भारतीय लष्कराने कोणते वर्ष हे नेटवर्किंग आणि
डेटा केंद्रीकरणाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. बघा आपलं जे काही भारतीय लष्कर आहे, या लष्कराने नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचे वर्ष म्हणून घोषित कोणत्या वर्षाला केलंय? पर्याय दिलेले आहेत 2025, 2026, 2024 आणि 23. बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2026 हे वर्ष आपल्या भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरणाचं वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महत्वाचा प्रश्न आहे, स्टार करून लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो? पर्याय दिलेले आहेत बघा 7 जानेवारी, 8 जानेवारी, 9 जानेवारी आणि चौथा पर्याय दिलेला आहे 10 जानेवारी. जागतिक हिंदी दिन याचं उत्तर आहे 10 जानेवारी. जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो? 10 जानेवारीला. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात आलं असेल मॅडम मग ते सप्टेंबर मध्ये काय असतं? 14 सप्टेंबरला काय असतं? हिंदी दिन असतो, राष्ट्रीय हिंदी दिन असतो. कधी? 14 सप्टेंबरला. लक्षात ठेवायचंय. बघा आपल्याला इथे जेही काही दिलंय त्याच्यापैकी 8 जानेवारी आत्ताच बघितलं होतं आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये. पृथ्वीचा परिभ्रमण दिवस साजरा केला जातो. पृथ्वीचा परिभ्रमण दिवस साजरा केला जातो. कधी? 8 जानेवारीला. मग 9 जानेवारीला हाही प्रश्न झालाय आपला. राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा केला जातो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं 10 जानेवारी. चलो नेक्स्ट, रस्ते बांधणीसाठी व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमेन तयार करणारा जगातील पहिला देश कोणता? रस्ते बांधण्यासाठी जे काही व्यावसायिक स्तरावर आहे त्याचं काय बनवलं जातं, तयार केलं जातं? बायोबिटुमेन तयार करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे असा प्रश्न विचारलाय. पर्याय दिलेले आहेत भारत, अमेरिका, रशिया आणि जर्मनी. आणि याच्यामध्ये अव्वल स्थानावर आहे आपला महान देश भारत. भारत हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा पुन्हा आता देशांची नावं आले. आपण राजधानी बघूया. भारताची राजधानी आहे नवी दिल्ली. याच्या अगोदर आपला प्रश्न होऊन गेला अमेरिका. अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन. रशिया आणि त्याच्यानंतर जर्मनी. आपण रशियाची राजधानी पण माझ्या मते बघितली होती, ती पण होती मॉस्को. मग नवीन कोणता देश आलाय तर जर्मनी. म्हणजे मागच्या प्रश्नामध्ये हे 3 झाले आपले. मग जर्मनीची राजधानी काय तर जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. वाढलं की नाही? पुन्हा एक देशाचं नाव आहे आणि त्याची राजधानी. 4ही नाव पाठ करायचे. भारत आपलं पाठायचं नवी दिल्ली, अमेरिका वॉशिंग्टन, रशिया मॉस्को आणि जर्मनी बर्लिन. चलो नेक्स्ट, आणि या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 भारत बायोबिटुमेन तयार करणारा पहिला देश बनला. जगातला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने 4 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मूल्य आधारित शिक्षण कार्यक्रम मध्ये संस्कार शाळा सुरू केली आहे? कोणत्या राज्याने संस्कार शाळा सुरू केली? पर्याय दिलेले आहेत केरळ, बिहार, आसाम आणि त्रिपुरा. महत्वाचा प्रश्न आहे. 4 ते 14 वर्ष वयोगट आहे. मग आपल्या संविधानामध्ये या वयोगटासाठी आपल्याला मूलभूत हक्क अधिकार दिलेले आहेत. त्याच्यावर आधारित शिक्षण कार्यक्रम आणि शाळेचं नाव दिले संस्कार शाळा. सुरू करणारं पहिलं राज्य आहे आसाम. कोणतं राज्य आहे? आसाम. पर्याय क्रमांक 3. मग आपण याच्याविषयी महत्वाचे प्रश्न बघू. आसामची राजधानी काय? आसामची राजधानी काय आहे? दिसपूर. आसामची राजधानी दिसपूर. मग आसामचे मुख्यमंत्री कोण? जसं बघा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे सध्या देवेंद्रनाथ फडणवीस. मग आसामचे मुख्यमंत्री कोण तर हिमंता बसवा रुसवा. हे कोण आहे तर आसामचे मुख्यमंत्री आहेत. आसामची स्थापना कधी झाली? आसामची स्थापना झाली 26 जानेवारी 1950. मग याचे राज्यपाल कोण आहेत? कोणाचे? आसाम राज्याचे. आसाम राज्याचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. बघा महत्वाचे प्रश्न आहे आपल्याला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा आपला पुढचा प्रश्न आहे
बंगळूर येथे झालेल्या 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष गटाचे विजेते पद कोणी जिंकले? आताच झालेला 2026 चा प्रश्न. कर्नाटक, तामिळनाडू, बिहार की महाराष्ट्र? तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कर्नाटक. हा कोण आहे विजेता? ज्याही काही 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2026 झाल्या बंगळुरू या ठिकाणी, तर त्याचा विजेता कोण आहे? कर्नाटक. मग विजेता मिळाला तर उपविजेता कोण? हाही प्रश्न महत्वाचा आहे. विजेता कर्नाटक आहे तर उपविजेता आपला महाराष्ट्र आहे. उपविजेता कोण आहे? आपला महाराष्ट्र. लक्षात ठेवायचंय, छोटे छोटे प्रश्न आपल्याला मार्क्स पटापट देऊन जातात, त्याच्यामुळे छोट्या प्रश्नांना हलक्यात घ्यायचा नाही. चलो नेक्स्ट. याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, 2026 मध्ये महिला प्रीमियर लीग ची कितवी आवृत्ती सुरू झाली? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता कितवी आवृत्ती म्हटल्यानंतर आपल्याला हे माहिती पाहिजे ना की जे काही महिला प्रीमियर लीग आहे, बरं, WPL हेच म्हटलं जातं ना, WPL महिला प्रीमियर लीग, याची कितवी आवृत्ती झाली? 5वी, 3री, 4थी की पहिली? बघा या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर मी सांगेल पर्याय क्रमांक 3, 4थी आवृत्ती झालीये. मग जर स्थापना विचारली तर काय करणार? सुरुवात विचारली तर काय करणार? तर या महिला प्रीमियर लीगची सुरुवात कधी झाली आहे? तर 2022. बरोबर येणार ना उत्तर? महिला प्रीमियर लीगची सुरुवात 2022, म्हणजे 2022, 2023, 2024 आणि 2025, मग 2026 येतंय क्रमाने. चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक प्रवासी दिवस कधी साजरा केला किंवा केव्हा साजरा करण्यात येत असतो? पर्याय दिलेले आहेत, 18 डिसेंबर, 9 जानेवारी, 5 जानेवारी आणि चौथा पर्याय दिलेला आहे 5 डिसेंबर. बऱ्याच जणांनी अगोदरच्या प्रश्नामधलं उत्तर कंटिन्यू केलं असेल, कारण याच्या अगोदर जो प्रश्न झाला तिथे मी 9 जानेवारीला लिहिलं होतं राष्ट्रीय प्रवासी दिन, पण प्रश्न क्लिअर वाचायचा आहे. आपल्याला काय विचारलंय? जागतिक प्रवासी दिवस. जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक लक्षात ठेवायचे नाव. राष्ट्रीय विचारलं तर उत्तर वेगळं आहे, राष्ट्रीयचं उत्तर आहे राष्ट्रीय प्रवासी दिन आहे. हा कोणता आहे? राष्ट्रीय प्रवासी दिन. अजून मी प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं नाही. जागतिक प्रवासी दिन असतो 18 डिसेंबरला. कधी असतो? 18 डिसेंबरला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय? 18 डिसेंबर. तुम्ही म्हणाल मॅडम काय 18 तुम्ही इतक्यात 9 जानेवारी सांगता, इतक्यात 18. 9 जानेवारीला राष्ट्रीय प्रवासी दिन असतो. महात्मा गांधी हे इंग्लंड म्हणजे आपल्या भारतात जेव्हा परतले होते, तो आपला प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 18 डिसेंबरला जागतिक, राष्ट्रीय आणि जागतिक दोन्ही शब्दांमध्ये डिफरन्स आहे. बघा त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जेही काही महत्वाचे प्रश्न येतात ते ज्याने आपण बघितलं ते 6 जानेवारी किंवा मग 12 जानेवारी, 2 जानेवारी, हे प्रश्न आपले बघून झालेले आहेत. चला नेक्स्ट. पुढे नेक्स्ट प्रश्न आहे आपला, अलीकडेच कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केले आहे? महत्वाचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा सांगते, लक्षात ठेवायचा आहे. IMP प्रश्न आहे बाळांनो. दहीहंडी उत्सव, शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव आणि दुर्गा माता उत्सव. हा प्रश्न हमखास डोक्यात ठेवा. प्रश्न येणार म्हणजे येणारच. च खाली अंडरलाईन करा. ह्याचं उत्तर आहे गणेशोत्सव जो आहे त्याला अलीकडेच महाराष्ट्र राज्याने राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा राज्य उत्सव कोणता? तर गणेशोत्सव. आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो की गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? तर याचं उत्तर येतंय लोकमान्य टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली 1883 मध्ये. कधी केली? 1883 की 93. लोकमान्य टिळक यांनी सुरुवात केली. बरोबर, लोकमान्य टिळक. पण आपल्याला कधी कधी याच्यावर वाद आहे. काही जणांचं असं म्हणणं होतं की भाऊसाहेब जे रंगारी आहे मूर्तिकार, त्यांनी पहिल्यांदा गणपती बनवून स्थापना केली आणि उत्सवाला सुरुवात केली होती. पण आपल्याला प्रश्न विचारला जातो तेव्हा उत्तर येतं मात्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. नेक्स्ट. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
सौर ऊर्जा जी आहे त्या सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा क्रमांक विचारलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे. आता आपल्याला सध्या सौर ऊर्जेची गरज आहे सगळ्यांना, बरोबर. तर याच्यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक, तर सौर ऊर्जेमध्ये भारताचा क्रमांक आहे पहिला, दुसरा, तिसरा की चौथा, तर पर्याय क्रमांक 3. भारत कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण तिसऱ्यावर आहे, तर पहिला आणि दुसरा कोण हे महत्वाचं आहे. चौथा जाऊ द्या, पण आपल्याला पहिला आणि दुसरा माहिती पाहिजे. मग पहिला देश कोण आहे सौर ऊर्जेमध्ये? चीन हा देश पहिल्या क्रमांकावर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये चीन हा प्रथम क्रमांकावर, अमेरिका हा दुसऱ्या क्रमांकावर आणि आपला भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मग चीनमध्ये जवळजवळ किती टक्के सौर ऊर्जा निर्मितीचा टक्का आहे त्यांच्याकडे? तर 37% पूर्ण त्यांच्याकडे. कोणाकडे? चीन. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी पुरस्कार कोणत्या देशाने दिला आहे? आपले जे नरेंद्र मोदी आहे पंतप्रधान, यांना पुरस्कार की टू द सिटी हा पुरस्कार अर्जेंटिना, श्रीलंका, मॉरिशियस की ग्रीस? तर याचं अचूक उत्तर आहे अर्जेंटिना या देशाने दिला आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की टू द सिटी हा पुरस्कार अर्जेंटिना या देशाने दिला. नेक्स्ट, कोणत्या शस्त्राला, बघा आत्ताच आपण प्रश्न बघितला होता कोणत्या उत्सवाला, राज्य उत्सव. आता बघा इथे प्रश्न दिला आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र. मग अशी म्हटलं होतं महाराष्ट्राचा राज्य उत्सव, आता म्हटले महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले. पर्याय दिले आहे वाघनखे, भाला, ढाल तलवार आणि चौथा पर्याय दिला आहे दांडपट्टा. आणि जो चौथा पर्याय आहे तोच आपलं उत्तर आहे. महाराष्ट्राचं राज्यशस्त्र कोणतं आहे? महाराष्ट्राचं राज्यशस्त्र, महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आहे दांडपट्टा. हे घोषित करण्यात आलेलं आहे. यावरही प्रश्न आपल्याला कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला हमखास प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. राज्य उत्सव आणि महाराष्ट्र राज्यशस्त्र प्रश्न येणार म्हणजे येणार, स्टार करून लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हटलंय दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? पर्याय दिलेले आहेत भारत, चीन, रशिया आणि अमेरिका. आणि हा पहिला देश म्हटलं ना तो आहे आपला प्यारा भारत. पहिला देश कोण आहे? भारत आहे, भारत. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आपल्याला आपण पुन्हा देशांची नावं आली आहे, पुन्हा एकदा रिवाइज करू. बघा आठवताय का या देशांच्या राजधान्या? भारताची राजधानी आपल्याला माहिती नवी दिल्ली. चीनची राजधानी काय? नवीन आलंय नाव. आता आपण रशिया आणि अमेरिका बघितलेलं होतं मागच्या 2 प्रश्नांमध्ये. मग आता चीनची राजधानी काय आहे? तर चीनची राजधानी आहे बीजिंग. चीनची राजधानी काय आहे? बीजिंग. चलो, रशियाची राजधानी आपण पाठ केलेली होती. रशियाची राजधानी आहे मॉस्को आणि अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन. माझ्या मते वारंवार बोलून आपले 2-3 तरी हे राज्य आणि देश आणि देशाच्या राजधान्या किंवा राज्य राजधान्या बघितल्या पाठ झाल्याच पाहिजे. चलो नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण आहेत? याच्या अगोदरच हा प्रश्न झाला, फक्त प्रश्न फिरवून विचारला. अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय असा आपला पहिला प्रश्न होता. तिथे उत्तर होतं शुभांशु शुक्ला. आता इथे विचारले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले कोण? काही घाबरायचं नाहीये, त्याचंही उत्तर काय आहे? शुभांशु शुक्लाच आहे. पर्याय क्रमांक 3. फक्त प्रश्न लक्षात ठेवायचा, अंतराळात जाणारे पहिली व्यक्ती म्हटलं तर राकेश शर्मा आणि अंतराळात जाणारे प्रयोग करणारे पहिली भारतीय व्यक्ती म्हटलं तर त्याचं उत्तर कोण आहे? शुभांशु शुक्ला. दोन्ही प्रश्नांमधला डिफरन्स लक्षात ठेवा, बाकी विशेष काही नाही. चलो नेक्स्ट, बघा जेही काही आपण प्रश्न बघतोय महत्वाचेच बघतोय. तर पुन्हा एकदा सांगते, आपले मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचे नसेल, मेरिट लावणारे प्रश्न म्हणजे आपले चालू घडामोडीचे प्रश्न, तर आपली बॅच आजच घ्या. ती बॅच घ्यायची असेल तर बघा आपला नंबर आहे 8329603029 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. बॅच मध्ये असलेले सर्व PDF तुम्ही झेरॉक्स पण करू शकता. सर्व महत्वाचे कंटेंट्स टॉपिक वाईज आपण स्पष्टीकरणासह दिलेले आहेत.
ऑलरेडी आपले महत्वाचे टॉपिक आहे, त्याच्यामध्ये चर्चा म्हणजे सविस्तरपणे चर्चा स्पष्टीकरण दिलेलं आहे. लवकरात लवकर बॅच घ्या आणि ह्याच वर्षी आपलं पोलीस भरतीचं स्वप्न साकार करा. बघा जानेवारी 2025 ते पोलीस भरती होईपर्यंत म्हणजे तुमची 2026च्या मे जून कधी हो मुंबईचा पेपर होईपर्यंत सर्व लास्टला जो पेपर होणार तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये सर्व प्रश्न अपडेट करत जाणार आहोत. चलो आपला नेक्स्ट प्रश्न आहे पुढचा. मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? पर्याय दिलेले आहेत बिहार, महाराष्ट्र, झारखंड आणि पुढचा पर्याय दिलेला आहे तमिळनाडू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे झारखंड. कोणत्या राज्याने सुरू केली आहे? सॉरी 48 आहे ना. ओके, प्रश्न काय आपला? मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना वाचण्यामध्ये थोडी अल्पदल. मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना आहे बिहार, महाराष्ट्र, झारखंड आणि तमिळनाडू. तर याचं उत्तर आहे बाळांनो बिहार. सॉरी बिहार हे उत्तर आहे, झारखंड चुकून आला. मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना बिहार या राज्याने सुरू केलेली आहे. पुन्हा एकदा सांगते, आपल्याला राज्य आणि त्यांच्या राजधान्या पाठ झालं पाहिजे. आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं बिहार. मग बिहारची राजधानी काय आहे? पटना. बिहारची राजधानी काय आहे? पटना. पुन्हा महाराष्ट्राची राजधानी आपली पाठ झाली बघा, बिहार झाली आहे, पटना झाली, महाराष्ट्राची पण मुंबई पाठ झाली आहे. आता झारखंड नवीन राज्य आलं एक आपल्याला. झारखंडची राजधानी लिहिली नव्हती आपण, ती आहे रांची. झारखंडची राजधानी काय आहे? रांची. तमिळनाडूची बघितली आपली पाठ झाली, पुन्हा चेन्नई. बघा पुन्हा एक राज्य आपल्याला इथे नवीन मिळालं. म्हणजे आताही आपण काय केलं, राज्य कमीत कमी 9 ते 10 राज्यांच्या राज्य आणि राजधान्या आपल्या ह्या लेक्चर मध्ये पाठ झाल्या. पुन्हा 6 ते 7 देशांच्या राजधान्या इथे पाठ होत आहे. पण त्या लिहून ठेवू नका नुसत्या, फक्त आपण त्या पाठ करायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहे. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला. देशातील पहिला सहकारी सीएनजी बायोगॅस प्रकल्प. सीएनजी ला महत्व आपण बघतोय सध्या सगळ्या मार्केटमध्ये सीएनजी वर चालणाऱ्या गाड्या आलेल्या आहेत. मग त्याच्यावर महत्वाचा प्रश्न आहे बघा इथे की देशातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? पर्याय दिलेले आहेत खुर्जा, मेथन, कोपरगाव आणि चंदीगड. तर यापैकी अचूक उत्तर आहे कोपरगाव. कोणत्या ठिकाणी? कोपरगाव या ठिकाणी सीएनजी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला. हा तर प्रश्न येणारच, पण आपल्याला सीएनजीचा फुल फॉर्म विचारला जाणार. सीएनजीचा फुल फॉर्म काय आहे? तर सीएनजीचा फुल फॉर्म बघा, सीएनजी. तर सीएनजीचा फुल फॉर्म आहे कॉम्प्रेस, लक्षात ठेवा, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. कॉम्प्रेस नॅचरल गॅस हा कशाचा फुल फॉर्म आहे? तर सीएनजीचा फुल फॉर्म आहे. जर आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आला पाहिजे. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला प्राप्त झाला? गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 पर्याय दिलेले आहेत महेश मांजरेकर, मुक्ता चर्वे, अनुपम खेर आणि चौथा पर्याय दिलेला आहे भीमराव पांचाळे. आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 हा भीमराव पांचाळे यांना देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपल्याला इथल्या ह्या प्रश्न बघा, लता मंगेशकर यांना काय उपाधी होती? गानसम्राज्ञी. बरोबर. आपल्याला ही व्यक्ती महत्वाची आहे. त्यांच्याविषयी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला हेही आपल्याला लक्षात ठेवायचंय. लता मंगेशकर यांचा जन्म झाला होता 28 फेब्रुवारी. कधी झाला? 28 फेब्रुवारी 1929. मग लता मंगेशकर यांचा मृत्यू कधी झाला? म्हणजेच आपल्या लता दीदी यांचा मृत्यू कधी झाला? तर बघा 2022 मध्ये 6 फेब्रुवारी 2022 ला. कधी झाला? 6 फेब्रुवारी 2022 ला. कितव्या वर्षी झाला? तर त्यांच्या 92व्या वर्षी झाला. नेक्स्ट त्याच्यानंतर त्यांना काय म्हटलं जायचं? त्यांना भारताची कोकिळा म्हटलं जायचं. त्यांना काय? भारताची कोकिळा. भारताची कोकिळा म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पुन्हा स्वर सम्राज्ञी म्हटलं जायचं.
स्वर सम्राज्ञी किंवा बघा इथे गान सम्राज्ञी म्हटलंय. पुन्हा त्यांना भारतरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार यासारखे महत्वाचे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. त्यापैकी हा भारतरत्न पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की भारतरत्न पुरस्कारही आपल्याला लता दीदींना मिळालेला आहे. हे सर्व महत्वाचे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे बाळांनो. यावर प्रश्न हमखास विचारला जातो. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर भीमराव पांचाळे यांना देण्यात आला. त्यांचा मृत्यू दिनांक कधी होता? लता दीदींचा 6 फेब्रुवारी 2022. 2022 या वर्षीच अजून एक महत्वाची व्यक्ती आपल्याला सोडून गेली होती 4 जानेवारी 2022 ला. त्या म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. बघा बाळांनो, आपले जे काही आपले लेक्चर होतात ह्या लेक्चर मधले सर्व प्रश्न महत्वाचे आहेत. सर्व नोट डाऊन करून ठेवायचे. आपल्या व्हिडिओला लेक्चरला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींना लिंक शेअर करा. अशाच नवीन प्रश्नांसह आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.